नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण नंबर 2 सजीव सृष्टी या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रकरणामध्ये काय शिकायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहे सजीवांची लक्षणं। सजीवांची कोणती लक्षणं आहेत की त्यामुळे ते सजीव आहेत हे आपल्याला लक्षात येतं। तर सजीवांच्या लक्षणामध्ये आपल्याला पाहायचं आहे सजीवांची वाढ, त्यानंतर आपल्याला बघायचे आहे श्वसन, त्यानंतर बघायचं आहे आपल्याला उत्सर्जन, चेतना क्षमता व हालचाल, प्रजनन किंवा पुनरुत्पादन, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना याची आपल्याला काय करायचे आहे सजीवांच्या लक्षणामध्ये माहिती घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उपयुक्त सजीव कोणते, अपायकारक सजीव कोणते आणि त्याचबरोबर जे हिंस्र सजीव आहेत तर त्या हिंस्र सजीवांची पण आपण माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया सजीवांची लक्षणे। तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे बघा। या चित्रामध्ये काय केलेलं आहे, घर दाखवलेलं आहे, काही मुलं दाखवलेले आहेत, कुत्रा दाखवलेला आहे, बॉल दाखवलेला आहे आणि इतरही आपल्याला काय होतं आहेत, काही वस्तू दिसत आहेत। आकाशामध्ये पक्षी उडताना आपल्याला दिसत आहेत। तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये असणाऱ्या सजीव वस्तू कोणत्या आणि निर्जीव वस्तू कोणत्या? जर आपल्याला त्याची यादी बनवायची असेल तर आपल्याला सजीवामध्ये सांगता येईल की या ठिकाणी काय आहे, जी कोंबडी आहे तर ती आपल्याला सजीव दिसते, त्या कोंबडीची जी पिल्लं आहेत तर ते सजीव आहेत। जो मुलगा पतंग उडवणारा जो मुलगा आहे तो सजीव आहे। पुस्तक वाचणारी मुलगी सजीव आहे। त्या ठिकाणी जो कुत्रा दाखवलेला आहे तो पण काय आहे, सजीव आहे। त्याचबरोबर हे जे झाड आहे हे पण सजीव आहे आणि आकाशात उडणारे पक्षी सुद्धा काय आहेत, सजीव आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर निर्जीव वस्तूंची जर यादी करायची असेल तर आपल्याला या निर्जीव वस्तूंमध्ये काय दिसतं, हे जे घर आहे हे घर काय आहे, निर्जीव आहे। त्याचबरोबर घरामध्ये लावलेला हा जो फॅन आहे हा पण आपल्याला निर्जीव सांगता येईल। त्याचबरोबर घरातल्या हे ज्या वस्तू दिसत आहेत ह्या पण काय आहेत, निर्जीव आहेत। आणि त्याचबरोबर इथं जो बॉल आहे तो पण कसा आहे, निर्जीव आहे। अजूनही याची खूप मोठी यादी होईल, ठीक आहे, ती यादी तुम्ही बनवा। मित्रांनो, आपल्या सभोवताले अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात। त्यामध्ये काही बाबतीमध्ये साम्य तर काही बाबतीमध्ये भेद आढळतो। कोणामध्ये, प्राणी आणि वनस्पतीमध्ये। काही वनस्पती आणि प्राणी कसे आहेत, सारखे असतात तर काही मध्ये काय आहे, फरक आहे। तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो। निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाही। ही वैशिष्ट्ये म्हणजे सजीवांची लक्षणे। याच लक्षणांचा आपण काय करणार आहोत, अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे। चित्रात काय केलेलं आहे, चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यातील कोणते फरक तुम्हाला दिसून येतात हे तुम्ही काय करायचं आहे, सांगायचं आहे। आता या ठिकाणी काय केलेलं आहे, ही जी मांडणी केलेली आहे तर ही मांडणी कशी केलेली आहे, सर्व गोष्टींची आहे, वनस्पतींची सुद्धा आहे आणि माणसांची पण आहे आणि त्याचबरोबर प्राण्यांची सुद्धा काय केलेली आहे, चढत्या क्रमाने या ठिकाणी मांडणी केलेली आहे। आता ती कशी बघा, आपण जर या फोटोमधले जर मुलांच्या पाठीमागे जर पाहिलं तर इथं आपल्याला एक रोपटं दिसतंय। नंतर त्या रोपट्याचं रूपांतर थोड्याशा मोठ्या झाडामध्ये झालेलं आहे, त्यानंतर अजून मोठ्या झाडामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर काय झालेलं आहे, खूप मोठ्या अशा वडाच्या झाडामध्ये काय झालेलं आहे, या रोपट्याचं रूपांतर झालेलं आहे। त्याचबरोबर या मुलांच्या बाबतीतही तसंच आहे। हा लहान मुलगा आणि मुलगी, परत यांची काय झालेली आहे, वाढ झालेली, हे मोठे झाले, त्यानंतर अजून मोठे झालेले दाखवले आणि त्यानंतर ते काय झालेले आहे, म्हातारे झालेले आपल्याला या ठिकाणी काय होत आहे,
दिसत आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला काय दाखवलेलं आहे, कुत्र्याचं पिल्लू दाखवलेलं आहे. हेच पिल्लू काय झालेलं आहे, मोठं झालेलं आहे आणि ते अजूनही काय झालेलं आहे, मोठं झालेलं आहे. परंतु शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला ते दाखवलेलं नाही. याचं काय कारण असेल ते आपण काय करणार आहोत, पुढे पाहणारच आहोत. या सर्वांना म्हणतात वाढ. हे सर्व चित्रामध्ये जे दाखवलेले हे जे चित्र आहे, या चित्रामधले हे सर्व सजीव आहे आणि सजीवांची काय होत असते, वाढ होत असते. सजीव जेवढा आहे तेवढाच तो राहत नाही. तुम्हाला जर अजून उदाहरण द्यायचं असेल तर बघा, तुम्हाला या ठिकाणी पहिले जे चित्र दिसतं हे लहान बाळाचं आहे. तर लहान बाळानंतर तोच काय झालेला आहे, थोडासा मोठा मुलगा झालेला आहे. नंतर अजूनही तो मोठा झालेला आहे आणि नंतर अजूनही त्याच्यामध्ये काय झालेले आहे, वाढ झालेली आहे. अजूनही तो काय झालेला आहे, मोठा झालेला आहे. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. म्हणजे जर हे बाळ पुरुष असेल, मुलगा असेल तर त्याचं रूपांतर काय होतं, वाढ होऊन तो पुरुष तयार होतो. आणि नंतर जर समजा ही मुलगी असेल तर तिचं रूपांतर ती मोठी होऊन ती काय होते, स्त्री होते. म्हणजे प्रौढ होण्यासाठी बाळाचे नंतर मोठ्या मुलामध्ये आणि नंतर अजून मोठ्या मुलामध्ये आणि नंतर प्रौढ होण्यामध्ये हा जो कालावधी आहे, तर हा कालावधी आहे 18 ते 21 वर्षाचा. मग प्रौढ होताना काय होतं, तर प्रौढ होताना या वाढीच्या काळामध्ये उंची वाढते, वजन वाढते आणि ताकद इत्यादीमध्येही काय होत असते, वाढ होत असते. मित्रांनो, फक्त हे उदाहरण जे दिलेलं आहे तुम्हाला हे लहान मुलाचं दिलेलं आहे. परंतु सर्व सजीवांच्या बाबतीमध्ये याच पद्धतीने क्रिया असते. फक्त काय आहे, फरक कुठे आहे, तर काही सजीवांचा प्रौढ होण्याचा जो कालावधी आहे, तर हा प्रौढ होण्याचा कालावधी कोणाचा सांगितला मी, मनुष्याचा सांगितला. इतर प्राण्यांमध्ये प्रौढ होण्याचा कालावधी हा वेगळा असतो. मग तुम्ही सांगा बरं, आता या ठिकाणी मी पहिलं जे चित्र दाखवलेलं आहे हे कोंबडीचं आहे. कोंबडी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, तिचे पिल्ल दाखवलेले आहे. दुसऱ्या चित्रामध्ये गाय दाखवलेली आहे आणि हे गायीचं वासरू दाखवलेलं आहे. तिसऱ्या चित्रामध्ये काय केलेलं आहे, कुत्र्याची पिल्ल दाखवलेली आहे. आता याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. कोंबडी असेल, गाय असेल, कुत्रा असेल, तर यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याची माहिती तुम्ही काय करायची आहे, मिळवायची आहे. आपल्याला या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग तुम्हाला काय करायचा आहे, करून बघायचा आहे. एक तर शाळेमध्ये करा किंवा घरी करा, तुम्हाला दोन्हीही ठिकाणी हा प्रयोग काय करता येईल. साधा सोपा प्रयोग आहे. तुम्हाला कुंडी घ्यायची, त्या कुंडीमध्ये काय करायचं आहे, एक छोटंसं रोप लावायचं आहे आणि एक स्टँड घ्यायचं. त्या स्टँडला काय करायचे आहे, दोरी बांधायची आहे. जर स्टँड नसेल तर तुम्ही काय करू शकता, घरामध्ये एका ठिकाणी कुठेतरी, म्हणजे जर तुमच्या गॅलरीमध्ये जर रोपटं असेल तर एका ठिकाणी तुम्ही काय करायची, दोरी बांधायची आणि तीच दोरी कुठे बांधायची, त्या रोपाला बांधायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, 10 ते 15 दिवसांनी जर तुम्ही हा प्रयोग शाळेमध्ये केला किंवा हा प्रयोग जर घरी केला तर तुम्ही काय करायचं आहे, 10 ते 15 दिवसांनी या रोपट्याचं आणि या दोरीचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या एक असं लक्षात येईल की जो तुम्ही हा जो दोरा असा ताणून बांधलेला होता, हा दोरा ताणून बांधलेला दोरा तसाच न राहता तो काय झालेला असेल, लूज झालेला असेल किंवा असा ढिला पडलेला असेल. काय कारण आहे याचं, तर याचं दोरा तर काय लहान मोठा झालेला नाही. मग उंचीमध्ये फरक कोणाच्या पडला, तर उंचीमध्ये फरक पडला या रोपट्याच्या. हे जे रोपटं होतं हे काय झालं, 10 ते 15 दिवसांनी
त्याच्यामध्ये काय झाली, वाढ झाली. आणि वाढ कोणामध्ये होते, तर वाढ सजीवांमध्ये होते. म्हणून सजीवांचं लक्षण आहे वाढ. मग ती वाढ प्राण्यांची असेल, माणसाची असेल किंवा वनस्पतींची असेल, सर्वांची काय होत असते, वाढ होत असते. जो सजीव आहे त्याची वाढ होते. तुम्हाला या ठिकाणी एक करून पाहामध्ये हे सांगितलेलं आहे, रोपटं लावा, त्याचं निरीक्षण करा. वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येते, सर्व वनस्पतीमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी, कशामध्ये, वनस्पतींमध्ये वाढ होते. म्हणजे काय होतं, तर त्याची जी खोड आहे त्या खोडाची जाडी वाढते आणि त्याचबरोबर त्या रोपाची काय होते, उंची वाढते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत. हा वनस्पतींचा प्रकार आहे. काही वनस्पतींना वाढ होत असताना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाही. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होते, त्यानंतर त्यांची वाढ होत नाही. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते. म्हणजे जोपर्यंत वनस्पती जिवंत आहे तोपर्यंत त्या वनस्पतीमध्ये काय होते, वाढ होते. परंतु इतर प्राण्यांमध्ये कोणते प्राणी येतील, मनुष्य हा पण प्राणी आहे. मनुष्य प्राणी असेल किंवा इतर प्राणी असतील, कोणती गाय असेल, कोंबडी असेल, शेळी असेल, मेंढी असेल, इतर जे प्राणी आहेत मग ते जलचर असतील किंवा भूचर असतील, जमिनीवर राहणार असतील किंवा पाण्यामध्ये राहणार असतील, यांची वाढ काय होते, ठराविक काळापर्यंतच होते, त्यानंतर त्यांची वाढ होत नाही. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे आतून होत असते. म्हणजे शरीराच्या सर्व भागांची काय होत असते, सजीवांची वाढ होत असते. शरीराचे सर्व भाग. सजीव कोणते, सजीव म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये सर्व येतील, वनस्पती पण येतात, प्राणी पण येतात, पक्षी पण येतात. या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, सजीवांमध्ये होतो. आणि या सर्वांची वाढ कशामध्ये होते, सर्व अंतर्भागातून. शरीरातले जेवढे काही भाग आहे तर सर्व भागांची काय होत असते, वाढ होत असते. मग तुम्हाला या ठिकाणी वाढ होण्याचं, वनस्पतीची वाढ होण्याचं एक काय केलेलं आहे, उदाहरण दाखवलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी 3 चित्रे दिसत आहेत. हे एक पहिलं चित्र आहे, हे दुसरं चित्र आहे आणि हे जे आहे तर हे तिसरं चित्र आहे. काय फरक आहे यामध्ये, तर यांची काय झालेली आहे, क्रमाक्रमाने वाढ दाखवलेली आहे. आता या ठिकाणी हे जे पहिलं चित्र आहे तर हे वडाचं रोपट आहे. तर या वडाच्या रोपट्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, तर या ठिकाणी थोड्याशा मोठ्या झाडामध्ये झालेलं आहे आणि नंतर परत त्याचे रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, वडाच्या मोठ्या झाडामध्ये या रोपट्याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे काय झालं, तर या वडाची काय झाली, वाढ झाली. त्याचबरोबर दुसरं चित्र आहे हे नारळाचं. असं नारळाचं चित्र तुम्ही घरी लावताना बघितलं असेल. खाली काय असतो, नारळ असतो, त्याला काय झालेला असतो, कोंब फुटलेला असतो, थोडंसं पानं वगैरे पण आलेले असतात. आता याची वाढ बघा, या थोड्याशा मोठ्या वृक्षामध्ये झाली आणि त्यानंतर त्याची वाढ काय झाली, अजून मोठ्या वृक्षामध्ये झालेली आपल्याला दिसते. या सर्वांना वाढ असे म्हणतात. मग ती वाढ कोणाची असेल, वनस्पतीची असेल किंवा प्राण्यांची असेल. मित्रांनो, जर सजीवांची वाढ व्हायची असेल तर त्यासाठी आवश्यकता असते अन्नाची. कोणत्याही सजीवाची वाढ अन्नाशिवाय होणार नाही. जर त्याला अन्न मिळालं तरच काय होईल, त्याची वाढ होईल. आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे. एक वनस्पती आहे आणि सूर्याचा प्रकाश. आता तुम्ही म्हणताल की अन्न, मग अन्न आपण काय करतो, अन्न खातो. आपण अन्न जर खाल्लं तरच काय होईल, आपली वाढ होईल. ती पण आपली वाढ ठराविक कालावधीपर्यंतच होत असते, ठराविक
पर्यंतच होत असते. परंतु या ठिकाणी आता ही जी वनस्पती दाखवलेली आहे, वनस्पतीला सुद्धा कशाची गरज असते? अन्नाची गरज असते. मग या वनस्पती त्यांच्या अन्नाची गरज कशी भागवतात? आपण काय करतो? इतर ठिकाणावरून काय करतो? अन्न मिळवतो आणि ते काय करतो? खातो. परंतु वनस्पती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. मग त्यांना अन्न कुठून मिळतं? ते त्यांच्या अन्नाची गरज कशी भागवतात? तर ते अन्न बनवतात सूर्याच्या प्रकाशामध्ये. या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? तर वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यासाठी कशाची गरज असते? जमिनीमधून जी पोषक द्रव्ये असतात ती शोषून घेतात आणि ती शोषलेली पोषक द्रव्ये आणि सूर्यप्रकाश यामध्ये या वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. वनस्पतींना अन्न निर्माण करण्यासाठी कशाची गरज असते? तर वनस्पतींना अन्न निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज असते, पोषक तत्वांची गरज असते आणि हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तर याच्या साहाय्याने वनस्पती काय करतात? अन्नाची निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते आणि जे अन्न बनवतात ते कुठे बनवतात? या पानांमध्ये बनवत असतात. पानांमधील हरितद्रव्यांच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. कशाला म्हणायचं प्रकाश संश्लेषण? वनस्पती काय करतात? पानांमधील हरितद्रव्यांच्या मदतीने सूर्यप्रकाशात अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया त्यांची काय होत असते. या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतीमधील हरितद्रव्यांमुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. वनस्पतींची जी पानं आहेत तर ती हिरवी का दिसतात? तर त्यामध्ये हरितद्रव्ये असतात. या हरितद्रव्यामुळे काय होतात? ती हिरवी दिसतात आणि वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू काय करतात? सोडतात. आता हीच प्रक्रिया आपण काय करू? व्हिडिओच्या साहाय्याने पाहू. बघा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे? व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर कार्बन डायऑक्साईड वायू ते घेत आहे आणि ऑक्सिजन वायू काय करत आहे? सोडत आहे. तर या पानांमध्ये असे हिरवे हिरवे आपल्याला काय दिसतात? स्पॉट दिसतात. यांना हरितद्रव्ये असे म्हणतात. यांच्या साहाय्यानेच वनस्पती काय करतात? अन्नाची निर्मिती करत असतात. सूर्यप्रकाश काय होतो? या हरितद्रव्यावर पडतो. या हरितद्रव्यामध्ये वनस्पती काय करतात? कार्बन डायऑक्साईड वायू, हा जो कार्बन डायऑक्साईड पिवळा दिसतो तर हा वायू ते काय करतात? शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू काय करत असतात? बाहेर टाकत असतात. या निर्मितीतून काय होते? वनस्पतीची अन्न निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होत असते. यालाच काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पती आणि प्राण्यांमधला जर आपल्याला अजून एक फरक सांगायचा असेल तर बघा, माणसाला श्वसन करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. माणूस काय करतो? ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. परंतु वनस्पती याच्या उलटी क्रिया करतात. वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू काय करतात? हवेमध्ये मिसळवतात. हे आपण काय करणार आहोत? याच प्रकरणामध्ये या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांचं प्रमुख लक्षण पाहिलं आपण वाढ, आणि या वाढीसाठी आवश्यकता असते तर अन्नाची. हे पण आपण आता काय केलं? पाहिलं. आता वेगवेगळ्या प्राण्यांचं अन्नग्रहण हे वेगवेगळं आहे. प्रत्येक प्राणी हा तो त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने काय करत असतो? अन्न मिळवत असतो. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर या चित्रामध्ये घोडा काय करत आहे? घोडा घास खात आहे. म्हणजे
काही प्राण्यांचं अन्न हे काय आहे, वनस्पती आहे. तर काही प्राण्यांचं अन्न काय आहे, मांसाहार करतात प्राणी, इतर प्राण्यांना मारतात आणि ते काय करतात, त्यांना मारून ते काय करतात, अन्न खातात. तर तुम्ही जर कोंबडीचं उदाहरण पाहिलं तर कोंबडी हा प्राणी काय करतो, धान्य पण खातो आणि इतर कीटकही खातो. आणि त्याचबरोबर हे बघा बगळा पण तो काय करतो, पाण्यामधले जे कीटक आहे ते पण खातो आणि मासे पण काय करतो, खातो. म्हणजे प्रत्येक प्राणी काय करत असतो, वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ग्रहण करत असतो. आपण वनस्पतींचं अन्न बघितलं, वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. प्राण्यांमध्ये काय नसतात, हरितद्रव्ये नसतात. वनस्पती काय करतात, हरितद्रव्यांच्या साहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, परंतु प्राण्यांमध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. ते अन्नाचा शोध घेतात. मग शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी काय करतात, गवत खातात. तर वाघ, सिंह यासारखे जंगली प्राणी काय करतात, वनस्पतीवर जगणाऱ्या, जे प्राणी वनस्पती खातात त्या वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची हे काय करतात, शिकार करतात आणि शिकार करून काय करतात, स्वतःचं अन्न मिळवतात. म्हणजे अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ, अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे काय आहे, लक्षण आहे. सजीवांचं तुम्हाला लक्षण समजलं असेल. चला पुढचं लक्षण बघू. सजीवांचं पुढचं लक्षण आहे श्वसन. एक काम करा, तुम्ही स्वतःच्या नाकासमोर हात धरा, ठेवा. तुम्हाला काय जाणवतं बरं? बरोबर आहे, जर तुम्ही नाकासमोर जर हात धरला तर तुम्हाला नाकामध्ये तुम्हाला जाणीव होते आणि त्याचबरोबर आपण काय करतो, नाकावाटे काही हवा मध्ये पण घेत असतो, याची पण तुम्हाला काय होते, जाणीव होते. त्याचबरोबर तुम्ही छातीवर हात ठेवला तर आपल्याला काय जाणवतं, त्यामध्ये सुद्धा काय ऑक्सिजन घेण्याची आणि बाहेर सोडण्याची प्रक्रिया आपल्याला काय होतं, छातीवर हात ठेवल्यामुळे जाणवते. एक दुसरं उदाहरण बघा, तुम्ही झोपलेला कुत्रा बघितला असेल, बऱ्याच मुलांच्या घरी असेल. जर तुम्ही झोपलेल्या कुत्र्याचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येतं, तो झोपलेला असताना सुद्धा काय होतं, त्याचं जे पोट आहे तर ते पोट आपल्याला खाली वरती झालेलं जाणवतं. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे याला श्वसन असे म्हणतात. श्वसन म्हणजेच काय, ऑक्सिजन शरीरामध्ये घेणे आणि जो वायू आपल्या काही शरीराच्या काही कामाचा नाही, म्हणजे तो कोणता, मनुष्याला गरजेचा वायू कोणता आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन शरीरात घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वायू काय करणे, बाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. प्रत्येक प्राणी काय करत असतो, श्वसन करत असतो. मग मासा असेल, साप असेल, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात. तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे काय करत असतात, श्वसन करत असतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. प्रत्येक प्राण्यांचं श्वसन करण्याची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येक प्राण्यांना श्वसन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शरीराची काय असते, रचना असते. तुम्ही जर या ठिकाणी जर चित्र पाहिलं तर आपल्याला उजवीकडं एक मनुष्य दाखवलेला आहे आणि ही श्वसनाची क्रिया कशी चालते हे आपल्याला काय केलेलं आहे, या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. मनुष्याची श्वसनाची क्रिया कशी चालते, तर नाकावाटे काय केले जाते, ऑक्सिजन
शरीरामध्ये घेतला जातो आणि तो फुफ्फुसामध्ये काय केला जातो, सोडला जातो. आणि त्याचबरोबर माशांना काय असतात, या ठिकाणी बघा हे कल्ले असतात. मासे काय करतात, या साह्याने काय करतात, श्वसन करतात. प्रत्येक प्राण्यांमध्ये श्वसनाची क्रिया ही काय असते, वेगवेगळ्या पद्धतीने चालू असते. आता यापुढे सजीवांचं लक्षण आहे उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय, तर शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही पदार्थ असे असतात की जे आपल्याला काही गरजेचे नसतात, टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये तयार होत असतात. तर ते काय होत असतात, शरीराच्या बाहेर टाकण्याची क्रिया, याला काय म्हणतात, उत्सर्जन असे म्हणतात. उदाहरणार्थ प्राण्यांमध्ये मलमूत्र विसर्जन असेल किंवा घामाचं उत्सर्जन असेल. त्याचबरोबर वनस्पतीमध्ये या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय बघा, पानगळती हे सुद्धा काय आहे, उत्सर्जनाचा एक प्रकार आहे. त्याचबरोबर तुम्ही असं झाडांना काही ठिकाणी असा डिंक आलेला बघितला असेल. हा डिंक सुद्धा काय आहे, एक उत्सर्जनाचा, शरीरामध्ये नको असणारे घटक बाहेर टाकलेले आहेत, हा त्याचा प्रकार आहे. म्हणून याला सुद्धा काय म्हणतात, उत्सर्जन असे म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला काही ठिकाणी झाडांना अशा प्रकारे बाहेर असा चिकट पदार्थ आलेला आपल्याला काय होत असेल, दिसत असेल. हा बाहेर आलेला चिकट पदार्थ म्हणजे सुद्धा काय आहे, या वृक्षांचं उत्सर्जन आहे. प्रत्येक सजीव हा काय करत असतो, उत्सर्जन करत असतो. प्राण्यांमध्ये उत्सर्जन विविध अवयव असतात. प्रत्येक प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी काय आहेत, वेगवेगळे अवयव आहेत. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत काय होते, पानगळ होते. वनस्पतींना पानांमध्ये साठवलेले उत्सर्जन त्या पानांबरोबर काय होतात, गळून पडतात. हे आपल्याला काय होईल, या चित्राच्या आधारे लक्षात येईल. सजीवांचं प्रमुख लक्षण कोणतं समजलं, तर उत्सर्जन. आता या ठिकाणी उत्सर्जनाचं मी तुम्हाला काय केलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. तर प्रयोगामध्ये वनस्पती उत्सर्जन कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लास्टिक पिशवी घ्या आणि ती प्लास्टिक पिशवी काय करा, तुमच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडांच्या पानाला काय करायची, ती बांधायची आहे. आणि 6 ते 7 तासानंतर या प्लास्टिक पिशवीचं तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. नेमकं यामध्ये तुम्हाला काय दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या प्लास्टिक पिशवीचं जर निरीक्षण केलं, या झाडाला तुम्ही जी पिशवी बांधणार आहात, तर त्या पिशवीचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला या पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील. म्हणजेच वनस्पती बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. वनस्पती उत्सर्जन कसं करतात, तर वनस्पती काय करत असतात, या पानांमधून बाष्प म्हणजे पाण्याची जी वाफ होते त्याला आपण काय म्हणतो, बाष्प म्हणतो. तर वनस्पती काय करतात, या पानांद्वारे उत्सर्जन करत असतात. आणि वनस्पती पण काय आहेत, सजीव आहेत. म्हणून सजीवांचं प्रमुख लक्षण कोणतं, तर उत्सर्जन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि तुमच्यामध्ये चर्चा करायची आहे. आणि तुम्हाला हे जे काय अनुभव आले तर ते तुम्हाला काय करायचे आहे, एकमेकांमध्ये शेअर करायचे आहे. तुम्ही काय झालेले आहे, झोपलेले आहात. बहिणीने काय केलं आहे, ती तुमच्या डोळ्यावर लावली किंवा तुमच्या डोळ्यावर अचानक प्रकाश पडला तर काय होतं, तुम्ही काय करता. जर आपल्या डोळ्यावर जर अचानक प्रकाश पडला तर आपण काय करतो, डोळ्याचे आपण उघडझाप होतो किंवा डोळे आपण काय करतो, घट्ट मिटून घेतो.
समजा तुम्ही बेंचवर तुम्ही पुढे बघत आहात आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्राने काय केलं, तुम्हाला चिमटा काढला किंवा एखादी टाचणी टोचली, तर काय होतं, अचानक तुम्ही काय होता त्या ठिकाणी हाताला चोळू लागता किंवा तुम्हाला लगेच काय होतं ती जाणीव होते. समजा लाजाळूच्या पानांना तुम्ही हात लावला, लाजाळूचं झाड तुम्ही पाहिलं असेल. आता मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार आहे. जर तुम्ही लाजाळूच्या झाडांच्या पानांना जर हात लावला तर त्या झाडाची पाने काय होतात, आपोआप मिटतात. म्हणजे त्यांना पण स्पर्श जाणवतो. आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर रस्त्याच्या कडेला जे काही बल्ब लावलेले आहेत त्या बल्बच्या कडेला काय होतं, जे बारीक बारीक कीटक आहेत ते जमा होतात. किंवा पावसाळ्यामध्ये आपल्यालाही अनुभव असेल, आपल्याला काय करावं लागतं, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करावं लागतात, नाहीतर आपल्या घरामध्ये काय होतं, भरपूर कीटक आलेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी एक तुम्हाला वेल दाखवलेला आहे आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर, आणि ही वेल काय करत असतात, जे काय आजूबाजूला वस्तू आहेत तर त्या वस्तूंना किंवा त्यांच्या आधाराला धरून धरून ते काय होतात, वरती जात असतात. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशीच्या गोठ्यामध्ये अचानक प्रवेश केल्यावर ते काय होतात, गाई म्हशी लगेच उभा राहतात. इकडून तिकडे मग ते काय करू लागतात, फिरू लागतात. एखाद्या गायीचे हंबरणे या सर्व त्यांच्या काय आहेत, हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. तुम्ही जर खिडकीमध्ये कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर ती काय करते, सूर्यप्रकाशाकडे झुकलेली आपल्याला दिसते. म्हणजे तिची हालचाल होत असते. सजीवांमध्ये हालचाल ही एक स्वयंप्रेरणेने होते. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. चेतना आणि प्रतिसाद. तुम्ही झोपलेला आहात, तुमच्या डोळ्यावर काय केलं, उजेड पडला अचानक, तर तुम्ही काय करता, डोळे घट्ट मिटवता. मग यामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता, बरोबर. तर यामध्ये चेतना आहे, तो प्रकाश आहे. आणि मग तुम्ही याला प्रतिसाद काय देता, तर तुम्ही काय करता, डोळे घट्ट मिटवता. तुमच्या मित्राने मैत्रिणीने काय केलं, तुम्हाला चिमटा काढला तर तुम्ही काय करता, अचानक त्या ठिकाणी लगेच चोळू लागता. म्हणजे चिमटा घेणे ही क्रिया कोणती आहे, चेतना आहे की प्रतिसाद आहे, तर चिमटा ही काय आहे, चेतना आहे. आणि तुम्ही प्रतिसाद का देता, तर त्या ठिकाणी लगेच तुम्ही काय करता, चोळू लागता किंवा तुम्हाला अंगावर लगेच काटा येतो. हा काय झाला, प्रतिसाद झाला. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. या ठिकाणी ही सर्व उदाहरणे जी आहेत तर चेतना क्षमतेची दाखवलेली सांगितलेली आहेत. आता या ठिकाणी आपण चेतना क्षमतेचं अजून एक उदाहरण बघणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी एक व्हिडिओ दाखवतोय मी. तर बघा, या ठिकाणी या जर झाडाला तुम्ही हात लावला तर या झाडाची जी पानं आहेत तर ती जागेवर काय होत आहेत, लगेच मिटत आहेत. तर या झाडाचं नाव आहे लाजाळू. तुम्ही या लाजाळूच्या झाडाच्या पानांना जर स्पर्श केला तर लाजाळूचे झाडाची पानं काय होतात, मिटतात. मग या उदाहरणामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता, तर या उदाहरणामध्ये चेतना कोणती, त्याला स्पर्श करणे. आणि प्रतिसाद कोणता, तर ही वनस्पतीची जी पानं आहेत तर ती काय होत आहेत, मिटत आहेत. हा काय आहे, त्याचा प्रतिसाद. मग विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, वनस्पती व प्राणी यांच्या हालचालीमधील मुख्य फरक कोणता. हालचाली वनस्पती पण करतात आणि प्राणी पण करतात. आपण वनस्पतींची हालचाल पाहिली होती आता मागच्या उदाहरणामध्ये.
जो काही वेल आहे तो वेल काय होतो, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या आधाराच्या साहाय्याने तो काय होतो, वरती वरती जातो. किंवा खिडकीमध्ये जर तुम्ही एखादी कुंडी ठेवली तर ती कुंडीतले जे रोपटे आहे तर ते घरात खिडकीच्या बाहेरच्या बाजूला ते काय होतं, जास्त डोकावतं. ही उदाहरणं कशाची आहे, ही सर्व वनस्पतींची आहे. आणि प्राण्यांची कोणती, आता आपण पण प्राणी आहोत. आपण हालचाल कशी करतो, आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाणे किंवा वर्गातून ग्राउंडवर जाणे, ग्राउंड मधून घरी जाणे, हे ज्या काय आहेत आपल्या हालचाली आहेत. मग या दोन्हीमधला प्रमुख फरक कोणता, तर आपल्याला या दोन्हीमधला प्रमुख फरक सांगता येईल की वनस्पतींची ही जी हालचाल आहे ती एका जागेवरच राहून होते, परंतु प्राणी काय करतात, प्राणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. हा काय आहे, दोन्ही मधला प्रमुख फरक आहे. आता सजीवांचं पुढचं लक्षण आपल्याला पाहायचं आहे, प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्रजनन म्हणजे काय, सजीव काय करतो, स्वतःसारखाच दिसणारा, स्वतःसारखाच असणारा दुसरा जीव काय करतो, निर्माण करतो. म्हणजे त्याच्यासारख्याच पिल्लांना तो काय करतो, जन्म देतो. काही प्राणी पिल्लांना जन्म देत नाही, तर पक्षी, प्रामुख्याने पक्षी काय करतात, अंडी घालतात आणि त्या अंड्यांमधून काय करतात, पिल्लांना जन्म देतात. जमिनीवर राहणारे सुद्धा काही प्राणी काय आहेत, तर ते सुद्धा उदाहरणार्थ पाल असेल, साप असेल, हे प्राणी काय करतात, अंड्यांमधून पिल्लांना जन्म देतात. वनस्पती काय करतात, तर वनस्पती त्यांच्या बिया, खोडे, पाने यापासून काय करतात, नवीन रोपे तयार होतात. आता तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला एखादं जर झाड लावायचं असेल तर आपण काय करतो, त्याचं बी जमिनीमध्ये लावतो. जर बी जरी लावलं तरी झाड उगतं. किंवा तुम्ही जर गुलाबाचे जर झाड बघितलं तर तुम्ही त्याचं काय केलं, समजा एखादं खोड जरी कापून आणलं, म्हणजे फांदी, आणि ती जरी लावली तरी काय होतं, त्या जागेवर गुलाबाचा वृक्ष येतो. त्याला काय म्हणतो आपण, गुलाबाचं झाड येतं. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला सजीव काय करतात, स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण. या ठिकाणी बघा घोडा दाखवलेला आहे. हा घोड्याचं हे काय आहे, घोड्याने घोड्यासारख्याच स्वतःसारख्याच पिल्लाला काय केलेला आहे, जन्म दिलेला आहे. या ठिकाणी बघा गायीने पण काय केलेलं आहे, स्वतःसारख्याच पिल्लाला काय केलेला आहे, जन्म दिलेला आहे. या क्रियेला प्रजनन असे म्हणतात. आणि या ठिकाणी बघा एक काय झालेलं आहे, रोपटं उगवलेलं आहे, एक अंकुर फुटलेला आहे बियामधून. आता यापासून जे झाड तयार होणार आहे किंवा वेल तयार होणार आहे तो कोणासारखा, तर त्याच वृक्षासारखा तयार होणार आहे. या क्रियेला प्रजनन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा की पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही का टिकून आहेत, त्याचं काय कारण असेल? त्याचं कारण आहे प्रजनन. जर समजा प्रजनन हे सजीवांचं जर लक्षण नसतं, प्रजनन जर झालं नसतं तर पृथ्वीवर आतापर्यंत एकही प्रकारचा सजीव आपल्याला दिसला नसता. सजीवांचं पुढचं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. म्हणजे ठराविक वय झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये प्रजनन क्षमता निर्माण होते. प्रजननानंतर पुढे त्यांचे अवयव काय होतात, क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजे सजीव मृत्यू पावतात.
म्हणजे या सजीवांच्या 3 अवस्था आहे, एक बाल्य अवस्था, एक प्रौढ अवस्था आणि त्यानंतर सजीव काय होतो, क्षीण होतो आणि त्याचा काय होतो, जीवनकाल संपतो आणि तो काय होतो, मृत्यू पावतो. हे प्रत्येक सजीवांचं काय आहे, ठराविक असं आयुर्मान आहे. विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. प्रत्येक प्राण्याचा आणि वनस्पतीचा आयुर्मान वेगळं आहे. उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असते. म्हणजे कुत्रा किती वर्ष जगू शकतो, तर कमीत कमी 12 ते 18 वर्षापर्यंत कुत्रा काय होतो, जिवंत राहतो. तर शहामृग हा प्राणी सुमारे 50 वर्ष जगतो. म्हणजे या ठिकाणी 2 वेगवेगळे प्राणी आहेत, एक आहे कुत्रा, दुसरा आहे शहामृग. कुत्र्याचं आयुर्मान किती, 12 ते 18 वर्ष, तर शहामृगाचं किती, 50 वर्ष. आणि मनुष्याचं आयुर्मान किती आहे सर्वसाधारणपणे, तर मनुष्य हा 70 ते 90 वर्ष, 80 वर्षापर्यंत तो काय होतो, जिवंत राहतो. हे काय झालं मनुष्याचं आयुर्मान. या ठिकाणी ही जी तुम्हाला कासव दिसतं आणि हा जो कीटक दिसतो, तर हा आहे दक्षिण अमेरिकेजवळील गालापागोस बेटावर आढळणारे हे महाकासवाचं आयुर्मान जे आहे, तर हे 170 वर्ष आहे. म्हणजे हे कासव किती वर्ष जगतं, तर 170 वर्ष जगतं. आणि मे फ्लाय या कीटकाचे जे आयुर्मान आहे, तर ते 1 तासापासून तर 24 तासापर्यंत आहे. म्हणजे हा कीटक किती वेळ जगतो, फक्त कमीत कमी 1 तास ते जास्तीत जास्त 24 तासापर्यंत हा काय होतो, जिवंत राहतो. आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिलेले आहे, या चित्रांचं निरीक्षण करा. या ठिकाणी पहिलं जे चित्र आहे, तर ते आहे भिंतीचं, आणि हे जे दुसरं चित्र आहे, तर हे आहे मधाच्या पोळ्याचं. मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजेच खण किंवा कप्पे तुम्ही पाहिले असतील. अशा प्रकारचे मधाचं पोळं तुम्ही काय केलेलं असेल, पाहिलं असेल. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. आणि त्याच पद्धतीने घराच्या भिंतीचं सुद्धा आहे. घराच्या भिंती सुद्धा विटाने बांधलेल्या असतात आणि ह्या सर्व विटा काय केलेल्या असतात, एकमेकांना जोडलेल्या असतात. जर या विटा जर एकमेकांना जोडल्या तर काय तयार होते, भिंत तयार होते. आणि जर हे असे खण, मधाच्या पोळ्याचे जर खण एकमेकांना जोडले तर काय होतं, मधाचे पोळे तयार होते. सजीवांचं पुढचं लक्षण आहे पेशीमय रचना. आता मी तुम्हाला जे मागचे चित्र दाखवलं भिंतीचे चित्राचं आणि मधाच्या पोळ्याचं, तर त्याचा संबंध आहे पेशीमय रचनेशी. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या साहाय्याने पार पडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात, तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. मग सजीवांचे 2 प्रकार पाहिले आपण पेशीवरून, तर एकपेशीय आणि बहुपेशीय. तर अमिबा हा एकपेशीय सजीव आहे, तर काही सूक्ष्म जीव हे एकपेशीय सजीव आहेत. अमिबा आणि इतर काही सजीव हे कसे आहेत, एकपेशीय सजीव आहे. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशींमध्ये दिसतात. आता आपल्याला पाहायचं आहे उपयुक्त सजीव. आपण या अगोदर सर्व जे बघितले तर ते होते सजीवांची लक्षणे. आता ही जी सजीव आहे तर या सजीवांमध्ये काही सजीव आपल्या उपयोगी आहे, तर काही सजीव कसे आहेत, आपल्यास अपायकारक आहेत. तर त्यापैकी उपयुक्त सजीव कोणते आपण ते पाहू. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात.
जसे मेथी, वनस्पती मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर आपण काय करतो अन्नासाठी. तर आडूळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर आपण काय करतो औषधांसाठी करतो. म्हणजे हे काय आहेत आपल्यासाठी उपयुक्त आहे. प्राणीही आपल्याला तसेच उपयोगी पडतात. मग आता यामध्ये आहे कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. यामध्ये बघा गाय, म्हैस, कुत्रा, मांजर हे प्राणी काय केले जातात घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. तसेच मासे असतील, मेंढी असेल, कोंबड्यांचा उपयोग मनुष्य काय करतो अन्नासाठी करतो. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी काय होतात उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे, म्हणून गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटल्या जातं. म्हणजे काही प्राणी अन्नासाठी वापरले जातात, काही प्राणी किंवा सजीव औषधासाठी वापरले जातात, आणि काही प्राणी किंवा सजीव हे काय केले जातात विविध व्यवसायांसाठी वापरले जातात. म्हणजे हे सर्व आपल्यासाठी कसे आहेत उपयुक्त आहे. या सर्व सजीवांचा समावेश उपयुक्त सजीवांमध्ये होतो. आता आपण पाहू अपायकारक सजीव. जे सजीव कसे आहेत मनुष्यासाठी अपायकारक आहेत. आपल्या स्वभावताली असणाऱ्या अनेक काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक आहेत. उदाहरणार्थ डास, माशी यामुळे काय होतो रोगाचा प्रसार होतो. म्हणजे डास आणि माशी कशी आहे अपायकारक आहे. झुरळे, उंदीर, घुशी हे प्राणी काय करतात धान्याची नासाडी करतात, म्हणजे ते अपायकारक आहे. डोक्यामध्ये असणारे उवा, प्राण्यांना असणारे गोचीड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या पाली ह्या कशा आहेत विषारी असतात. कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यू उद्भवतो, म्हणून ते कसे आहेत अपायकारक आहेत. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात काय करतात नासधूस करतात, म्हणून ते पण कसे आहेत काही प्रमाणात अपायकारक आहेत. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पतीही आपल्याला कशा असतात अपायकारक असतात. उदाहरणार्थ गाजर गवत, जे आवश्यक नाही असं तण आणि अमरवेल या वनस्पती सुद्धा काय आहेत मानवासाठी अपायकारक आहेत. खाज सुटते, कनेर, घाणेरी या वनस्पतींचा वास कसा आहे उग्र आहे. तुम्ही जर त्यांच्या जवळ गेले तर अतिशय उग्र वास येतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. ही जर धोत्र्याचं फूल जे आहे तर एखाद्याने जर खाल्लं तर काय होतं विषबाधा होते, म्हणजे ते विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ होते आणि त्यामुळे काय होतं पाणी दूषित होतात आणि आजार पसरतो. तुम्ही बघितलं असेल की काही वेळेस काय होतं जे पाणी साठून राहिलेलं आहे बऱ्याच दिवसाने आपल्याला त्या पाण्यामध्ये हिरव्या प्रकारचे काय होतं हिरवगार ते पाणी दिसतं आणि तळाला काहीतरी त्या वनस्पती आलेल्या दिसतात. तर ते जे शेवाळ आहे तर ते पण कसं आहे अपायकारक आहे. आणि शेवाळाचा जो समावेश आहे तो सजीवामध्ये होतो आहे आणि ते कसं आहे अपायकारक आहे. आता आपण पाहणार आहोत हिंस्र प्राणी. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. जंगलात राहणारे आणि इतर प्राण्यांना काय करतात मारून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ असेल, सिंह असेल, लांडगा असेल, बिबट्या हे प्राणी काही वेळेस काय करतात जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीतही शिरतात आणि मोठ्या प्रमाणावर काय करतात पाळीव प्राणी मानव यांचा बळी घेतात, त्यांना मारून हे काय करतात खातात. म्हणून या प्राण्यांना काय म्हणतात हिंस्र प्राणी असे म्हणतात. या ठिकाणी हे जे दाखवलेले आहेत वाघ असेल, हा सिंह असेल, लांडगा असेल, चित्ता असेल हे सर्व काय आहेत हिंस्र प्राणी आहेत, इतर सजीवांना मारून खाणार.
मित्रांनो, तुम्हाला माहिती मिळवायची आहे आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक व डिस्कवरी या वाहिनीवरील कार्यक्रम बघा. टी व्हीवर या 2 वाहिन्यांचे कार्यक्रम चालू असतात आणि खूप अतिशय छान असे कार्यक्रम आहेत. जिओग्राफिक आणि डिस्कवरी हे जे 2 चॅनल आहे यावर प्राण्यांची खूप चांगल्या प्रकारे काय केलेले आहे, माहिती दिलेली असते. आणि हे कार्यक्रम तुम्ही काय करत जा, नक्कीच पाहत जा. आणि जे कार्यक्रम तुम्ही पाहिले तर त्या कार्यक्रमाची काय करायची, वर्गामध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर जे तुम्ही कार्यक्रम पाहिला त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, एकमेकांमध्ये बोलायचं आहे. मित्रांनो, निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या काय करतात, गरजा भागवतात. मानवाच्या ज्या काय गरजा आहे या सर्व या वनस्पती आणि प्राणी काय करत असतात, भागवत असतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा तुम्ही काय करा, उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये, प्राण्यांची शिकार करू नये, त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही काय आहे, आपली सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या प्रकरणामधून काय शिकलो, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये सजीवांची लक्षणे शिकलो. त्याचबरोबर प्राण्यांची जी वाढ आहे तर ती ठराविक कालावधीपर्यंत होते हे पण आपण यामध्ये पाहिलं. श्वसनासाठी प्रत्येक प्राण्यांचे अवयव कसे असतात, वेगवेगळे असतात हे पण या प्रकरणामध्ये पाहिलं. त्याचबरोबर सजीवांच्या लक्षणामध्ये उत्सर्जन क्रिया म्हणजे काय ते पण आपण पाहिलं. सजीव काय करतात, स्वतःसारखा सजीव निर्माण करतात तर याला काय म्हणतात, प्रजनन असे म्हणतात, हे पण आपण या प्रकरणामध्ये पाहिलं. चेतना क्षमता विषयी आपण माहिती घेतली. प्राणी काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, परंतु वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांसारख्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही, हे आपण या ठिकाणी पाहिलं. सजीवांचा जीवनकाल हा काय असतो, ठराविक असतो आणि त्यानंतर त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. ठराविक आयुर्मान यामध्ये आपण काय केलं, त्याचीही माहिती घेतली. आणि हे जे सर्व प्राणी आणि सजीव आहेत हे कसे आहेत, मानवासाठी उपयोगी आहेत आणि म्हणून त्यांचा उपयोग काय केला पाहिजे, आपण व्यवस्थित केला पाहिजे, हे पण आपण काय केलं या प्रकरणामध्ये पाहिलं. आणि काही प्राणी कसे आहेत उपयुक्त तर काही प्राणी कसे आहेत अपायकारक आहे याची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेतली. आणि सजीवांचा सर्वात लहानात लहान घटक म्हणजे पेशी, याची पण माहिती आपण काय केली या प्रकरणामध्ये घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की हे प्रकरण तुम्हाला नक्कीच समजले असेल. जर तुम्हाला यामधील एखादा जर भाग समजला नसेल तर तुम्ही मला काय करू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.